रसक जन हो 14 विद्या 64 कलेचा दाता श्री गणराया मग ते कुठच्याही शुभ कार्य असो प्रथम पूजेचा मान माझ्या लाडक्या गणराया प्रथम पूजेचा मान माझ्या लाडक्या गणरायाचा श्रीदेव केदारलिंगाच्या कृपा आशीर्वादानं आई वाघसाई दुर्गा माता नाट्य मंडळ काटोलीवरची वाडी सविनय सादर करीत आहोत गणवंदना सविनय सादर करीत आहोत गणवंदना आदितीपुत्र गणेश याने देवांतक व नरांतक या दोन्ही दैत्यांचा वध कसा केला देवांतक व नरांतक या दोन्ही दैत्यांचा वध कसा केला सादर करते श्रीदेव केदारलिंगाच्या कृपा आशीर्वादानं आई वाघसाई दुर्गा माता नाट्य मंडळ काटोलीवरची वाडी हॅलो या दोघांनी तुझी मनोभावे सेवा केली त्याचं फळ आमच्या पोटी 2 रत्न जन्मास घातले एक देवांतक आणि एक नरांतक देवांतक आणि नरांतक आशीर्वाद असो माझ्या बाळानो देवांतक व नरांतक Bye.
त्रिवार वंदन करत आहे. प्रणाम असो. नारायण नारायण. मुनिवर्य, आज अचानक येण्याचे काही विशेष कारण? नारायण नारायण. रुद्रजितू ब्राह्मणा, आमची भटकंती सुरू असताना मनात आलो आपली भेट घ्यावी. नारायण नारायण. मुनिवर्य, हे माझे दोन्ही पुत्र देवांत आणि नरांत, या दोन्ही पुत्रांचं स्वतःच राज्य असावं आणि माझे हे दोन्ही पुत्र सर्व गुण संपन्न असावे. यावर काही ना काहीतरी उपाय सांगावा. अवश्य ब्राह्मणा अवश्य. बाल देवांत बाल नरांत, आपण अरण्यात जाऊन पंचाक्षरी शुभ मंत्राचा जप करा व भगवान भोलेनाथास प्रसन्न करून आपणास पाहिजे तो वर प्राप्त करून घ्या. नारायण नारायण. बरं मुनिवर्य, यावे आपण. येतो मी. नारायण नारायण. माझ्या बाळानो, त्या अभय अरण्यात जाऊन पंचाक्षरी मंत्राचा जप करा आणि त्या भोलेनाथाला प्रसन्न करून घ्या. चला चला माझ्या बाळकानो. डोळे उघडा. तुमची भक्ती पाहून मी तुमच्यावरती प्रसन्न झालोय. तुम्हाला काय तुम्ही मागून घ्या. चांगला असावं का क्या? कोणापासून आपला मुक्ती असावा. देव दानव पशुतोष दिवसा रात्री तो दिवसा कोणापासून आम्हाला मुक्ती असावा असा मला होत्या. भोलेनाथा, तुम्ही जर खरोखर प्रसन्न झाला असा तर ह्या त्रिभुवनात आमचं स्वतःचं राज्य निर्माण झालं पाहिजे असं म्हणतो. भक्तांनो, देव दानव आणि मानव यांच्यापासून तुम्हाला मृत्यू येणार नाही असे मी तुम्हाला वरदान देतो. तथास्तु.
देवा भोलेनाथा, देवा महादेवा, तुम्ही त्यांना वर दिलात. आता ते दोन्ही बंधू उन्मत्त होणार. परंतु त्या स्वर्ग लोकातील देवांचं आता कसं काय होणार? नारायण नारायण. चला यापुढे देवांत व नरांत कोण कोणता पराक्रम करतात तेच पाहू. पण याची कल्पना त्या स्वर्ग लोकातील देवांना असेल का? नारायण नारायण. चला त्या स्वर्ग लोकातील देवेंद्रास हे सर्व जाऊन कथन करूया. नारायण नारायण. या नारदमुनी या, कसं काय येणं केलं आपल्या राज्यात? नारायण नारायण. देवेंद्र, आपण असे स्वस्त बसून काय करत आहात? तो देवांत व नरांत यांनी भगवान भोलेनाथास प्रसन्न करून वर सुद्धा मिळवला. आता ते दोन्ही बंधू या त्रिभुवनाची वाटणी निर्माण करण्यासाठी त्यांनी हे त्रिभुवन वाटून सुद्धा घेतले. नारायण नारायण. येतो मी, पण देवेंद्र आपण सावध असावं. नारायण नारायण नारायण. नारदमुनी बोलल्याप्रमाणे काहीतरी घडलं असावं. अशा प्रसंगाला तोंड दिलंच पाहिजे. कैलासपतीच्या वरामुळे तुला फार गर्व झालाय. तुझ्या अंगात सामर्थ्य असेल तर कर गते. महादेवाच्या वराने फार उन्मत्त झाला आहे. आलास तसा परत निघून जा. अरे वैकुंठपती विष्णू, अरे मी देवांत, अरे कैलासपतीच्या वरामुळे मी अमर झालोय. तेव्हा मुकाट्यानं ते वैकुंठाने मला स्वागत कर. देवांत का? एक वेळ सांगितलं तुला, आलास तसा परत निघून जा. नाही तर हो विकास तयार. ठीक आहे, मग वेळ कशाला?
तुमच्या का बरं आली? कैलासपती आपण दिलेल्या वरांमुळे देवांतक व नरांतक यांनी त्रिलोक्यात धुमाकूळ घातलाय. यावर आपणच काहीतरी मार्ग शोधा. देव हो, घाबरू नका, निश्चिंत राहा. ब्रह्मदेवाचा मानस पुत्र कश्यप, त्याची पत्नी आदिती, तिच्या पोटी गजानन जन्माला आले. त्यांच्या हातातूनच देवांतक आणि नरांतक यांचा मृत्यू शेवणार आहे. तुम्ही त्या बाळगाईची आराधना करा. ठीक आहे, या पण येतो मी. विष्णुदेवा आपण गजाननच्या आराधना करूया. हा तर. धावा ऐकून मी तुमच्या समोर उभा आहे. बाल गजानना, देवांतक व नरांतक यांनी त्रिलोक्यात धुमाकूळ घातलाय. यावर आपण काहीतरी मार्ग शोधा. देव हो, चिंता करू नका. देवांतक व नरांतक ह्यांचा मृत्यू जवळ आला आहे. आपण निश्चिंत राहा. ठीक आहे गजानना, येतो आम्ही. ठीक आहे, या पण ये मुस्ताजुरा ये. गणराया, तुझे वाहन पर मुस्ताजुर येत आहे. त्याच्यावरती आरूढ हो, आरूढ हो गणराया, आरूढ हो. आणि त्या देवांतक व नरांतक यांचा वध करण्यास सज्ज हो. सज्ज हो गणराया, सज्ज हो. ये मुस्ताजुरा ये. गणराया, तुझे वाहन म्हणून मुस्ताजुर येत आहे. त्याच्यावरती आरूढ हो, आरूढ हो गणराया, आरूढ हो. ये मुस्ताजुरा ये. गणराया, तुझे वाहन म्हणून मुस्ताजुर येत आहे. त्याच्यावरती आरूढ हो, आरूढ हो गणराया, आरूढ हो. ये मुस्ताजुरा ये. आलो आलो देवा, आलो. ये मुस्ताजुरा ये. गणराया, तुझे वाहन म्हणून मुस्ताजुर येत आहे. त्याच्यावरती आरूढ हो, आरूढ हो गणराया, आरूढ हो. ये मुस्ताजुरा ये. गणराया, तुझे वाहन म्हणून मुस्ताजुर आला आहे. त्याच्यावरती आरूढ हो, आरूढ हो गणराया, आरूढ हो. ये मुस्ताजुरा ये. ये मुस्ताजुरा ये. अरे गणराया, तुझे वाहन म्हणून
की आरूढ़ हो गणराया आरूढ़ हो ये मुस्ताद ना ये सेवा सेवा में आरूढ़ हो अरे तुझे वहान मनो मुस्ताद आ रहा है शेखावत आरूढ़ हो आरूढ़ हो गणराया आरूढ़ हो अरे जवान हो ऐसा प्रकारे गणराया मुस्ताद आरूढ़ राजा अरे सहोदरा राजा सहोदरा अरे अरे नराज थोड़ा सहोदरा तुझा राजा सहोदरा राजा अरे तुझा राजा
देवांचा विचार तुला पाहिजे असला गेल्यानं तुझ्या समोर उभा आहे. तुझ्या भावाची अवस्था काय झाली हे तुला कळले असेल. अरे तुझ्या अंगी हिंमत असेल तर माझ्याशी सामर्थ्य कर. ठीक आहे, तू मिळेल कशाला?